जागतिक अपडेट्स पाहूयात। भारताची हंगामी व्यापार करार केल्यानंतर अमेरिकेने बांगलादेशशी देखील महत्त्वाचा करार केला। वस्त्रोद्योगासंदर्भात हा करार असून त्यानुसार अमेरिकेने कापसापासून बांगलादेशात तयार होणाऱ्या कपड्यांना अमेरिकेत 0% कर असेल। त्यामुळे बांगलादेशी कपडे स्वस्तात उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि त्याचा भारतीय वस्त्रोद्योगावर विपरीत परिणामही होऊ शकतो। आतापर्यंत बांगलादेश हा भारतीय कपड्यांचा मोठा ग्राहक होता, मात्र हा नवा करार ज्यामुळे भारतातील कापूस उत्पादक शेतकरी आणि कापड उत्पादक उद्योजक ही संकटात येण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करतायत साम टीव्हीचे संपादक निलेश खरे सर। सर, काय सांगाल? अमेरिकेचा डाव एका भारतीयांची लूट होती। मुख्यतः अमेरिकेने टाकलेला जो डाव आहे यामध्ये बांगलादेशला 19% इतकं टेरिफ लावण्यात आलेलं आहे। मात्र बांगलादेशमधून जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तयार कपड्याची निर्यात केली जाते। या तयार कपड्यासाठी भारतातून कच्चा माल म्हणून कापूस पाठवला जातो। भारतातला सर्वात जास्त कापूस जर कुठे जगामध्ये निर्यात होत असेल तर तो बांगलादेशला निर्यात होतो। हा कापूस तिथे निर्यात झाल्यामुळे 4 पैसे शेतकऱ्याच्या खिशात पडतात। मात्र अमेरिकेनं आता काल जो करार बांगलादेश बरोबर केला त्यामध्ये जर अमेरिकेचा कापूस बांगलादेशच्या व्यावसायिकांनी किंवा कापड निर्मिती प्रकल्पांनी घेतला तर त्यांच्या कापडावर 0% कर लागेल अशा स्वरूपाचा दावा केलेला आहे किंवा अशा स्वरूपाचं टेरिफ लावलेलं आहे। याचा अर्थ असा आहे जर अमेरिकेतला कापूस जो आहे तो बांगलादेशमध्ये सर्वात जास्त मागवला जाईल आणि भारतीय कापसाची मागणी बांगलादेशातून जवळजवळ कमी होईल। असं झालं तर भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांची, मुख्यतः कापूस उत्पादक हा महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे आणि त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातून आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस विकायला खूप त्रास होईल। म्हणून येत्या काळामध्ये भारत सरकारला अमेरिकेवर दबाव टाकून अशा स्वरूपाची सवलत जी आहे ती भारतीय कापसासाठीही मिळवावी लागेल, अन्यथा शेतकऱ्यांचा मोठा रोष जो आहे तो निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही प्रेक्षकांना ही माहिती दिली त्याकरता। आपण पाहू शकतोय अमेरिकेकडून भारतीय कपड्यांवर काही कर लादण्यात आलेले आहेत। बांगलादेशाला सूट देण्यात आली। अमेरिकेची नवी खेळी मानली जाते, कारण भारतातील कापूस शेतकरी आणि उद्योजकांवर सध्या टांगती तलवार असणारे त्यांना मोठं नुकसान सहन करणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे। बांगलादेश भारतीय कापसाचा प्रमुख ग्राहक आहे। अमेरिकेकडून बांगलादेशला कापसावर 0% आयात शुल्क लावण्यात आले। भारताचा प्रमुख ग्राहक असलेला बांगलादेश अमेरिकेकडेही वळण्याची शक्यता आहे। बांगलादेशातून मागणी कमी झाल्यास स्थानिक बाजारात कापसाची आवकही वाढेल। कापसाची आवक वाढल्यामुळे स्थानिक बाजारात कापसाचे भाव पडतील। दर कोसळल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतोय।